आज पप्पांनी अचानक मासे आणले आणि माशाचा बेत ठरला. म्हटलं ठीक आहे, मासे पण बनवूयात आणि त्यासोबत आपल्या प्रकारची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करूयात. मासे सगळ्यात पहिल्यांदा छान अशा प्रकारे वॉश करून घेतले स्मेल जाण्यासाठी. त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी हळद टाकली. त्याच्यानंतर आपल्याकडे जेवढे होते अंबारी गोडा लसूण मसाला, धना पावडर, त्याच्यानंतर सर्वमची मिर्च पावडर, तुमच्याकडे कुठल्याही ब्रँडचे असेल तरी चालेल. अजून त्याच्यानंतर एक मटण मसाला होता तो, थोडीशी जिरा पावडर आणि गरम मसाला. हे सगळे जे मसाले होते ते आपण वॉश केलेले त्या फिशच्या जे तुकडे होते त्याच्यावरती आपण स्प्रिंकल करून घेतले. आणि त्यासोबतच नमक हे टाकायला विसरायचं नाही. नमक टाकून झाल्यानंतर बरेच जण म्हणजे आम्ही पण टाकतो त्याच्यावरती जिंजर गार्लिक पेस्ट टाकली तरी छान टेस्ट लागते. कारण आपण जेव्हा ॲक्च्युली फ्राय करतो तेव्हा काही ते टाकता येत नाही. त्यामुळे जिंजर गार्लिक पेस्ट ती फक्त अशी वरून टाकून स्प्रेड होत नाही. त्याच्यामुळं आपण त्याला पर्सनली स्प्रेड केली पाहिजे हात लावून. मसाले कसे सुट्टी पावडर असल्यामुळे त्याच्यावरती लगेच स्प्रेड होऊन जाते, पण पेस्ट तशी लावावी लागते. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला त्याच्यावरती लिंबाची प्रोसेस सगळ्यात लास्टला त्याच्यावरती आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊयात, कारण थोडीशी आंबट टेस्ट ही फ्राय फिशमध्ये छान लागते. सगळ्यात लास्टची प्रोसेस ही त्याच्यावरती लिंबू पिळून घेतलं. आणि आता आपण जेवढे मसाले लिंबू इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते त्याच्यावरती वरच्या पोर्शनला लागले, बट खालच्या पोर्शनला व्यवस्थित स्प्रेड होत नाही. त्याच्यामुळे पर्सनली प्रत्येक पीस हातामध्ये घेऊन त्याला आपण त्याच पडलेल्या मसाल्यामध्ये डिप करून घेतलं. कारण तळल्यानंतर कुठला फ्लेवर कमी नको पडायला, म्हणून अगोदरच त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे मसाल्यांचा त्याला फ्रेग्रन्स देऊन घेतलं होतं आपण. हे अर्धा ते पाऊण तासनं फ्रीजमध्ये किंवा वरती ठेवलं तरी चालतं. हे सगळं मिश्रण थोडा वेळ आपण रेस्टसाठी ठेवायचं. मग मसाले त्यामध्ये छान अशा प्रकारे मुरतात, तेव्हाच मसाल्यांना छान अशी चव उतरती. मुलांनासुद्धा बनवायचे होते घरात, त्याच्यामुळे थोडेसे आम्ही कमी मसाल्याचे पण साईडला स्प्रेड करून ठेवलेले. नंतर तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपले माशाचे पीस डीप फ्राय करून घ्यायचे. आणि जे मुंडके होते त्यांचा हा थोडासा रस्सा बनवलेला ॲज युजली आपल्या वाटणाच्या असते तीच. आता नॉनव्हेजचा बेत आहे म्हटल्यानंतर तो कांदा लिंबू शिवाय तर अपूर्ण आहे. मग भाजी पण तयार झाली होती. मुलांसाठी पटकन ताटं बनवून घेतली. त्यांना तर वेट होत नव्हता कारण त्यांच्या आवडीचा फिश होता म्हणून. अशा प्रकारे आमचा फिशचा बेत कंप्लीट.